आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं. अजित पवारांच्या अपघातानंतर रोहित पवारांकडून घातपाताचा संशय. युरोपमध्ये बंदी असलेल्या व्हीएसआर कंपनीला भारतात उड्डाणाची परवानगी कशी? रोहित पवारांचा व्हीएसआर विमान कंपनीच्या कारभारावर प्रश्न. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर बंद. रोहित पवारांचा दावा, पायलट सुमितचा रेकॉर्डही वाईट असल्याचा दावा. इन्वेस्टिगेशन शायद उनकी प्रायोरिटी नहीं होगी, उनके लिए सत्ता में रहना वो प्रायोरिटी रहेगी. अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीबाबत माजी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी आग्रह का धरला नाही? रोहित पवारांचा सवाल. नॉन शेड्यूल विमान ऑपरेटर्सचे विशेष सुरक्षा ऑडिटचे आदेश. बारामती विमान अपघातानंतर डीजीसीएचं मोठं पाऊल. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आज रात्री 10:30 वाजता राजधानी दिल्लीत होणार दाखल. उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींची घेणार भेट. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंचा मुंबई उच्च न्यायालयाचा त्यांना मोठा दिलासा. सत्र न्यायालयात 13 फेब्रुवारीच्या दोषारोप निश्चितीसाठी अंतरिम स्थगिती. रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी. व्हॉट्सअप व्हॉइस नोट पाठवून कोट्यवधी रुपयांची मागितली खंडणी. मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली. बारावीच्या पहिल्या पेपरला जाताना काळाचा घाला. डोंबिवलीमधील सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी लगीन घाई. मुलगा अर्जुन सानिया चांडक सोबत बांधणार लग्नगाठ. सचिननं सहकुटुंब भेट घेत पंतप्रधान मोदींना दिलं आमंत्रण. चंद्रपुरात ठाकरेंच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर चालला आहे. चंद्रपुरात महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. अंतर्गत कुरघोडीमुळे काँग्रेसची हातातोंडाशी आलेली सत्ता गेली. काँग्रेसकडे दिशा आणि नेतृत्व नसल्यानं आलेली सत्ता घालून बसले. चंद्रपूर महापौर निवडणुकीवरून अशोक चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली. चंद्रपुरात महापौर निवडीनंतर वंचितनं कारवाईला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांना पदावरून काढण्यात आलंय. वंचितच्या नगरसेवक मतदानावेळी गैरहजर राहिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. वंचितचे 2 नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं काँग्रेसचा एका मतानं पराभव झाला. सांगली महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या धीरज सूर्यवंशींची निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या गजानन मगदूम यांची निवड झाली आहे. लातूर महानगरपालिकेच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी आज पदभार स्वीकारलाय. महापौर म्हणून जयश्री सोनकांबळे तर उपमहापौर म्हणून ॲडव्होकेट स्नेहल उडगे यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यावेळी आमदार अमित देशमुखांचीही उपस्थिती होती. अजित पवारांच्या विमान अपघातावर आमदार रोहित पवारांनी संशय व्यक्त केला. तर विमान अपघाताची कसून चौकशीची मागणी त्यांनी केली. युरोपमध्ये बंदी असलेल्या व्हीएसआर कंपनीला भारतात उड्डाणाची परवानगी कशी, असा सवाल करत रोहित पवारांनी व्हीएसआर विमान कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर बंद होता, असा दावा रोहित पवारांनी केला. पायलट सुमितचा रेकॉर्ड सुद्धा वाईट असल्याचा दावा त्यांनी केला. अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीबाबत माजी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी आग्रह का धरला नाही, असा सवाल रोहित पवारांनी केला. जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. बैठकीमध्ये पार्थ पवार, सुनेत्रा पवारांची उपस्थिती होती. नॉन शेड्यूल विमान ऑपरेटरचे विशेष सुरक्षा ऑडिट केलं जाणार आहे. बारामती विमान अपघातानंतर डीजीसीएनं ऑडिटचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रात्री 10:30 वाजता राजधानी दिल्लीला जाणार आहेत.
त्या उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. सत्र न्यायालयामध्ये 13 फेब्रुवारीच्या दोषारोप निश्चितीसाठी अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअप व्हॉइस नोट पाठवून कोट्यावधी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी रणवीर सिंगची सुरक्षा वाढवली आहे. सुनेत्रा पवारांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात यावेळी पार्थ पवार, तटकरे, भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले. पार्थ पवार भावूक झाल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला. विधिमंडळाचं अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्चला होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला मांडणार आहेत. सरसंघचालकांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमावर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलंय. ज्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं नाही त्यांना वाईट वाटतं, असं फडणवीस म्हणाले. चांदवडमध्ये जैन समाजाच्या नमोकार या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी धार्मिक स्थळाची पाहणी केली. माणसात धर्माचा मार्ग सोडून भौतिक सुखांची इच्छा वाढल्याचं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. तर माणूस माणसापासून दूर गेल्याचंही ते म्हणाले. चांदवडमध्ये पंचकल्याण महोत्सवात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. मनोज जरांगे पाटील मीडियाचा पोपट असल्याची टीका अजय महाराज बारसकर यांनी केली. तर जरांगेंनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं सुद्धा ते म्हणाले. पुरावे द्या अन्यथा कोर्टात खेचण्याचा इशारा बारसकर यांनी दिला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात काँग्रेसकडून अविश्वास ठराव आणण्यात आलाय. काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावावर 118 खासदारांच्या सह्या आहेत. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना विशेष मकोका कोर्टासमोर हजर करण्यात आलंय. सर्व आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आलाय. या प्रकरणाची 24 तारखेपासून सुनावणी सुरू होणार आहे.